नमस्कार, राणीज किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मेथीचे लाडू. हे पहा, थंडी चालू झाली की आपण मेथीचे लाडू हे बनवत असतो. पण यावर्षी थोडे उशिराच मी मेथीचे लाडू हे बनवलेले आहेत. हे पहा, एकदम मस्त आणि पौष्टिक पण असतात शरीरासाठी. त्यासाठी मी काय केलेलं आहे, एक कढई घेतलेली आहे. त्यामध्ये मी खारका घालत आहे. खारका ह्या मी अजिबात वाळवलेल्या नाहीत उन्हात. उन्हात खारका वाळवला की मिक्सरच्या भांड्यात खराब होतं. हे पहा, थोडेशा अशा फ्राय करून घ्यायच्या आणि लगेचच मिक्सरच्या भांड्यात फिरवून घ्यायच्या. त्यामुळे एकदम छान अशी पेस्ट तयार होते, बारीक पावडर होते. तुम्ही कशा प्रकारे खारका भाजता किंवा उन्हाला ठेवून काढता ते मला नक्की कमेंट करून सांगा. हे पहा, मी काय केलेलं आहे, खारका भाजून झाले की त्यामध्येच खोबरं घातलेलं आहे. हे पहा, अर्धा किलो खारका, अर्धा किलो खोबरं हे मी घेतलेलं आहे. थोडंसं खोबरं किसून व थोडं काही काप करून घेतलेलं आहे. हे पहा, पण खोबरं पण ब्राऊन कलर होईपर्यंत भाजून घ्यायचं. त्यामुळे लाडूची टेस्ट ही एकदम छान येते. 500 ग्रॅम खोबरं व 500 ग्रॅम खारका ह्या आहेत. थोडंसं किसलेलं खोबरं माझ्याकडे होते, मी त्यामुळे तेही घातलेलं आहे व काही काप करून मी ते पण भाजून घेतलेलं आहे अगोदरच. त्यामध्येच थोडेसे काजू बदाम घालायचे आहेत. हे पहा, ड्रायफ्रूट पण मी कमीच घातलेले आहेत. त्यामध्ये पण थोडंसं तूप घालायचं. थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपण ड्रायफ्रूट हे तळून घेणार आहोत. हे पहा, अशा प्रकारचे लाडू हे एकदम छान लागतात व शरीरासाठी पण पौष्टिक असतात. व ह्यामध्ये मी साखर घातलेली नाही, गूळ घातलेला आहे. त्यामुळे पण लाडू हे एकदम छान लागतात. साखर हे पण शरीरासाठी हानिकारक असते. हे पहा, आता आपण त्यामध्येच 1 ते 1.5 चमचा मेथ्या घालायच्या आहेत व छानपैकी परतून घ्यायच्या आहेत. कलर हा अजिबात चेंज होऊ द्यायचा नाही मेथ्याचा. आणि थोड्याशा फ्राय करून घेतल्यामुळे त्यांचा कडवटपणाही कमी होतो. त्यामुळे लाडूही कमी कडू लागतात. हे पहा, वेगळ्याच प्लेटमध्ये मी मेथ्या ह्या काढून घेत आहे. तुम्हाला जर अशाच व्हिडिओ आणखीन पाहिजे असतील तर मी त्याच्या लिंकही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. तुम्ही ते नक्की जाऊन चेक करा. हे पहा, त्यामध्येच मी काय केलेलं आहे, खसखस घातलेली आहे 1-1.5 चमचा. ती पण आपण थोडीशी फ्राय करून घेऊयात व ती पण काढून घेऊयात. अशा प्रकारचे लाडू हे तुम्ही बनवता का? व बनवत असाल तर मला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही कशा प्रकारे बनवता. हे पहा, त्यामध्येच 1 छोटा चमचा मी सोप घातलेली आहे. आपण सर्व जिन्नस हे भाजून घेतलेले आहे व काढून घ्यायचे. त्यामध्येच मी 1 वाटीभर गव्हाचं पीठ हे घातलेलं आहे. हे पहा, गव्हाचं पीठ घातल्यानंतर छानपैकी आपण ते भाजून घेणार आहोत. मी डिंक पण तळून घेतलेला आहे. मी अगोदर पण एकदा लाडू बनवले होते, पण तेव्हा रेसिपी बनवलेली नाही. तेच डिंक माझ्याकडे होता ऑलरेडी बारीक केलेला, मी तोच घातलेला आहे. हे पहा, आपण छानपैकी ब्राऊन कलर होईपर्यंत पीठ हे भाजून घ्यायचं आहे. त्यामध्ये मी 3 ते 4 चमचे तूप घातलेलं आहे. हे पहा, मस्त कलर हा पिठाचा चेंज झालेला आहे. प्रमाण हे तुम्ही कमी जास्ती करू शकता किंवा तुम्हाला जर नसलं घालायचं तर तुम्ही पीठही स्किप करू शकता. हे पहा, मस्त छान आपलं पीठ हे भाजून झालेलं आहे.
ते पण आपण बाजूला ठेवूयात. गॅस बंद केलेला आहे मी. त्यानंतर आपण फ्राय केलेल्या वस्तू ह्या मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊयात. सर्वप्रथम मी खारका ह्या काढून घेत आहे. बारीक करून घ्यायचे आहेत. हे पहा, अशा प्रकारे मी बारीक केलेले आहेत. एकदम बारीक हवे असेल तर तुम्ही थोडा वेळ मिक्सरही फिरवू शकता आणखी. हे पहा, सर्व खारका हा मी बारीक करून घेतलेले आहेत. हे पहा, मस्त छान खोबरं हे मी अशा प्रकारे थोडंसं फिरवून घेतलेलं आहे. पहिलं होतं ते काप केलेलं खोबरं. मस्त छान आपण ते पण मिक्स करून घेऊयात. तुम्हाला जर थोडं जास्तीच ठोकर वाटत असेल तर तुम्ही नंतरही सर्व मिश्रण एकत्र झाल्यानंतरही फिरवू शकता. मिक्सरला थोडा वेळ बारीक करून घेऊ शकता. थोडे थोडे पदार्थ हे काही दाताखाली आल्याने एकदम टेस्टी लागतात. त्यामुळे मी थोडंसं ठोकरच काढून घेतलेलं आहे. तुम्हाला जर लाडू आवडले तर नक्की एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईबरही करा व असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येण्यासाठी बेल आयकॉनचं बटनही दाबा. हे पहा, मी काजू बदामही छानपैकी बारीक करून घेतलेले. एकदम बारीक पण पेस्ट केलेली नाही. हे पहा, थोडीशी काजू बदामही दिसत आहेत. त्याच भांड्यामध्ये मी मेथी घालत आहे. मेथी बी छानपैकी आपण बारीक करून घ्यायची आहे. हे पहा, अशा प्रकारची मेथीही बारीक करून झालेली आहे. मेथीला मेथ्या असेही म्हणतात. हे पहा, त्यामध्येच मी पीठही घातलेलं आहे. आपण आता छानपैकी मिक्स करून घेऊया. मी त्यामध्ये थोडासा डिंकही घातलेला आहे. हे पहा, त्यामध्येच मी कढईमध्ये तेल घातलेलं आहे. 1 वाटी साधारणतः तेल आहे. त्यामध्ये अर्धा किलोला थोडा कमी गूळ हा मी घातलेला आहे. हे पहा, गोड हे तुम्ही आवडीनुसार कमी जास्ती करू शकता थोडंसं. पण सर्व साहित्य बघूनच त्यामध्ये गोडाचं प्रमाणही घालायचं आहे. हे पहा, आपण गुळाचा एकदम पाक करून घेणार नाही. नुसतं विरघळा गूळ हे लगेच त्यामध्ये घालायचं आहे. तुम्हाला अशा प्रकारचे लाडू जर आवडत असतील तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा व आपल्या फॅमिलीसोबतही शेअर करा. हे पहा, गुळ थोडासा पाक झाला. पाक करायचंच नाही आपल्याला, नुसतं विरघळा गूळ की लगेचच आपण त्यामध्ये घालायचं आहे. कारण आपल्याला डिंक गुळाचे लाडू हे बनवायचे आहेत, मेथ्याचे लाडू. हे पहा, अशा प्रकारे मी गुळ हा घातलेला आहे व छान मिक्स करून घेतलेला आहे. आपण लगेचच लाडू बांधून घेऊयात. छान झालेत. हे पहा, थोडंसं तेल किंवा तूप आणखीन तुम्ही वापरलं तरीही चालते. हे पहा, तरी पण छान मस्त लाडू हे बांधले जाणार आहेत व जसजसे लाडू हे मुरत जातील तसे छान लागतात. हे पहा, अशा प्रकारचे मी सर्व छोटे छोटे लाडू हे बांधून घेत आहे. हे पहा, 25 ते 30 लाडू तयार झालेले आहेत. मस्त छान थंडीसाठी मेथ्याचे लाडू हे तयार आहेत. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा व कमेंट करूनही सांगा लाडू कसे झालेत तर. भेटूयात अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.